morning. Very good morning all of you. Priyanka, Vipassana, Pramod, Shweta, Rohit, Prerna, good morning. Good morning. चला पुन्हा कोण रे अटेंडन्स मार्क करत चला. खुशी खुशी गुड मॉर्निंग खुशी. काल लेक्चर होऊ शकलं नव्हतं आपलं ड्यू टू सम ऑफ माय पर्सनल रिझन, बट आज कंप्लीट करूया ना. चला एवढी अगेन. यस प्रतीक, गुड मॉर्निंग प्रतीक. चला येऊया आपण फटाफट वेळ वाया न घालवता पुन्हा मेमरी बेस्ड पेपर. आणि आय थिंक लास्ट लेक्चरमध्ये 20पर्यंत केली होती आपण. दीपाली, व्हेरी गुड मॉर्निंग दीपाली. मंजिरे, गुड मॉर्निंग. आज समोर करणे आहे तर फटाफट कॉपी आणि पेन घेऊन बसले की नाही? रेडी आहात का? आर यू रेडी ना? वेळ वाया न घालवता पटकन येऊया आपण क्वेश्चन्सवर. रेडी? यस श्वेता रेडी. एवढी अगेन. यस प्रेरणा रेडी. चला कॉपी आणि पेन काढून ठेवा. एक एक क्वेश्चन तुमच्यासमोर शो करतो आहे पुन्हा आणि फटाफट समोर जाऊया. हो व्हेरी गुड. पहिलाच प्रश्न मस्त सोपा मीन्स लिहायचा एक ना. चला इंस्ट्रक्शन्स वाचून घेऊया. येस ऑल ऑफ यू व्हेरी गुड रेडी आहात. गुड मॉर्निंग अश्विनी, उषा, निकिता, व्हेरी गुड मॉर्निंग. सर पेन चालवायला सुरुवात करा. इन द टेबल द टोटल नंबर ऑफ एलिजिबल वोटर्स ऑफ 5 विलेजेस with percent valid votes out of total cast votes are given. Answer the question based on the following data. की खाली काहीतरी डेटा दिलेला आहे आणि एक नोट पण दिलेला आहे बरं का. इन इच विलेज 10% एलिजिबल वोटर्स डिड नॉट कास्ट देअर वोट्स. मेन कंडिशन ही दिलेली आहे की जे काही एलिजिबल टोटल वोटर्स आहेत त्यांच्यापैकी 10% यांनी स्वतःचा वोट कास्टच केलेला नाही. अँड ओनली 2% स्टँड इन द इलेक्शन. आणि सेकंड फक्त 2च व्यक्ती इलेक्शनमध्ये उभे आहेत. राईट. तुम्हाला विलेज दिलेला आहे ABCD टोटल वोटर्सची तुम्हाला नंबर दिलेले आहेत. दॅट इज 10,000, 15,000, 8,000, 12,000 and 13,500. अँड व्हॅलिड वोट्स दिले आहेत 60%, 55%, 80%, 90% and 80% व्हॅलिड वोट्स आहेत. राईट. व्हॅलिड वोट जर 60, 55 असतील तर इनव्हॅलिड वोट्स मीन्स 100 मायनस त्यांना तुम्हाला काढता येईल. बट बी शुअर मेन कंडिशन इज दॅट की 10% एलिजिबल वोटर्स डिड नॉट कास्ट देअर वोट्स. या कंडिशनला पिक करा. त्यानंतरच क्वेश्चनचे आन्सर्स तयार होतील. विशाखा गुड मॉर्निंग. आणि क्वेश्चन नंबर 22 अँड 23 डील करणे आहे. चला लागा कामाला ॲज युजल. राईट ना. वाट कशाची? फटाफट उत्तरे तयार व्हायला पाहिजे. काही क्वेश्चन्स समोरच्या पेजवर आहे त्याच्यामुळे शीट मागून ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला अडचण व्हायला नको. ओके लेट्स डील इट. क्वेश्चन नंबर 22 अँड क्वेश्चन नंबर 23. हाऊ टू डील. डेटा दिलेला आहे त्याला इंटरप्रिट करा बरोबर. व्हॅलिड वोट्स जे असतील 100 मायनस व्हॅलिड वोट्स दॅट इज इनव्हॅलिड वोट्स. बट 10% तुम्हाला रिड्यूस करून काढणे आहे. Question number 22 and 23. चला श्वेताचे आन्सर्स येणे सुरू झालेले आहेत. क्वेश्चन नंबर 22 ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी मीन्स 32:165. ओके व्हेरीफाय करूया आपण पुन्हा. चला एनीबडी अगेन. प्रमोद ऑप्शन नंबर बी. निकिता ऑप्शन नंबर बी.
सर्वात आधी तर डेटा तयार करूया की कोणत्या डेटा हा 10% रिड्यूस करणे आहे तुम्हाला टोटल वोटर्समधून. तर जे इलिजिबल वोटर्स आहेत 10% त्यांनी त्यांचे वोट कास्ट केलेले नाही आहे. अँड इथे तुम्हाला दिसतं आहे की टोटल वोटर्स आहेत दॅट इज 10,000. याच्यामधून 10% मायनस करा दॅट इज 1,000 मायनस होईल. मीन्स टोटल वोटर्स राहतील 9,000. इथून 10% मायनस करा 15,000मधून. 15,000चे 10% मीन्स 1,500 मीन्स 13,500. देन 8,000चे हा होईल 7,200. 800 मायनस केले 12,000मधून 1,200 मायनस केले मीन्स 10,800 हे टोटल वोटर्स होतील. आणि 13,500मधून 13,500मधून 1,350 मायनस करूया. राईट दॅट इज 1 रिमेनिंग दॅट इज 12,150. हे तर हे कोणते मिळाले टोटल वोटर ज्यांनी वोट कास्ट केले आहेत. राईट 10% त्याच्यामधून रिड्यूस करून टाकलेलं आहे. चला ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी सर्वांचा आलेला आहे. इट मस्ट बी. ऑप्शन नंबर बी असायलाच पाहिजे तुमच्या सर्वांचा. एक डेटा तयार करून ठेवून देऊया की व्हॅलिड वोटर जर 60% असतील तर इनव्हॅलिड वोटर्सचा डेटा तयार करा की हा 60% असेल तर इनव्हॅलिड वोटर्स असतील 40%. 55 असेल तर हा 45% इनव्हॅलिड वोटर्स असतील ज्यांनी वोट इनव्हॅलिड कास्ट केलेलं आहे. 80% व्हॅलिड असतील दॅट इज 20% इनव्हॅलिड असेल. 90% तर 10% इनव्हॅलिड असायला पाहिजे. आणि 80% दॅट इज 20% इनव्हॅलिड असायला पाहिजे. आणि हा डेटा जर तुम्ही तयार केला तर सर्व गोष्टींचे आन्सर्स मिळाले. ठीक. चला आधी तर शुअर करून घ्या की हा जो डेटा तयार केला तो क्लिअर आहे का. कसा केला आहे तो क्लिअर आहे का. चला बाकीच्यांनी ज्यांचे आन्सर्स आले नाही किंवा ज्यांचे आन्सर्स आले त्यांनी पण यस प्रियंका क्लिअर. 10% लोकांनी कास्टच केलेलं नाही वोट. दॅट्स वाय टोटल वोटर्समधून 10% आपण मायनस करून टाकलेले आहे. तर इतके वोटर्स आहेत व्हॅलिड वोटर्स 60% आहेत. आणि त्याच्यापैकी 40% हे तर टोटल वोटर्स आहेत. व्हॅलिड वोटर 60% तर 40% अँड सो ऑन आपण त्याला जनरेट. क्वेश्चन नंबर 22 बोलत आहे फाइंड द रेशो बिटवीन नंबर ऑफ इनव्हॅलिड वोट्स. बरं का इनव्हॅलिड वोट मीन्स हा डेटा तुम्हाला पिक करणे आहे. इनव्हॅलिड वोट्स कास्ट इन विलेज सी मध्ये टोटल 7,200 लोकांनी वोट्स केलेले आहेत. तर 7,200चे 20% घेऊया दॅट इज 72. 1% इंटू 20 राईट ना 0 दॅट इज 4. 1,440 हा मिळत आहे. सी टू द नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स कास्टेड बाय बीचे नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स दॅट इज 55% घेणे आहे तुम्हाला व्हॅलिड वोट्स. कुणाचा 135चा 1% 135 इंटू 55. आणि या दोघांचा तयार करणे तुम्हाला रेशो मल्टिप्लिकेशन किंवा कॅल्क्युलेशन स्किल तुम्ही जनरेट केलेली आहे. हा होता आहे 5 राईट. 15 + 5 दॅट इज 20. 25 that is 15 that is 40 and 25. तर 5247 हा मिळालेला आहे. या दोघांचा रेशो फाइंड आउट करणे आहे. तर ज्याच्याने डिव्हिजन करते त्याच्याने डिव्हिजन आपण करूया. आय थिंक 7 + 4 9ने डिव्हिजन होत आहे. 9ने जर डिव्हिजन केलं तर 9 1 जा 5 9 6 जा 0. 9ने याला रिड्यूस करा 9 8 जा 72. 9 2 जा 18. 9 5 जा राईट. पुन्हा कशाने रिड्यूस होतं तर त्याला करूया 5 5ने रिड्यूस होतं दिसत आहे. 5 5ने रिड्यूस केलं याला तर दॅट इज 32. आणि 5ने याला रिड्यूस केलं तर 1 दॅट इज 3 रिमेनिंग 6 अँड 2 रिमेनिंग 5. हे तुमचा आन्सर असायला पाहिजे 32 ॲज टू 165. ऑप्शन नंबर बी जे ऑलमोस्ट सर्वांचा आलेला आहे राईट. 32 ॲज टू 165. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. जे तुमच्या सर्वांचा आहे. यस अश्विनी ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर राईट ना. चला डेटा मी ड्रॉ करून दिलेला आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 23ला क्रिएट करणे आहे. इफ द विनर गॉट 52% ऑफ व्हॅलिड वोट्स इन विलेज. एक दोनच कॅन्डिडेट्स आहेत जे स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे की एकाला 52% जर मिळत असेल तर दुसऱ्याला किती % मिळायला पाहिजे हे व्हॅलिड करून घ्या आधी. आणि बी फाइंड द नंबर ऑफ द वोट्स गॉट बाय द पर्सन हू लॉस्ट. जो हारला असेल ज्याला कमी % वोट मिळाले असतील तोच हारला असेल ना तर त्याला किती
वोट्स मिळाले त्या वोट्सचा नंबर काय असायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 23. लेट्स सॉल्व. काय असायला पाहिजे. अश्विनी बोलतो आहे 23चा ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी मीन्स 3, 5, 6, 4. ओके, देन एनीबडी अगेन. चला, अश्विनीचा आन्सर आलेला आहे. पुन्हा कोण? श्वेता, ऑप्शन नंबर डी. निकिता ऑप्शन नंबर डी. रोहित ऑप्शन नंबर डी. तर ऑप्शन नंबर डीच असायला पाहिजे. इफ द विनर गॉट 52%, विनरला 52% मिळाले असतील तर लुजरला 100 - 52 मीन्स 48% मिळाले असतील. इट्स अ लॉजिकली डील केलं आहे की असायलाच पाहिजे ते. बट द विनर 52 व्हॅलिड वोट्स इन विलेज बी पुढे हा आणि टोटल व्हॅलिड वोट्सचा मीन्स या 55%चे 55%चे याला इतके मिळालेले आहेत. फाइंड द नंबर ऑफ द वोट्स गॉट बाय द पर्सन हू लॉस्ट. आता नंबर ऑफ द वोट्स हू लॉस्ट, तर त्या लॉस्ट जो झाला असेल तर 48% असेल. आणि टोटल वोट्स त्याला व्हॅलिड वोट बोलतो आहे. टोटल वोट्स किती मिळाले असतील तर 13,500चा 1% 135 इंटू 48% मिळाले. 48ने मल्टिप्लिकेशन करून घेऊया आणि शोधूया काय मिळतं तर. राईट ना. पुन्हा एकदा वाचतोय. इफ द विनर गॉट 52% ऑफ व्हॅलिड वोट्स इन विलेज बी. ओके, हा व्हॅलिड वोट बोलतो आहे. आधी तर 55% तुम्हाला याचे काढणे आहेत आणि त्यानंतर मग तुम्हाला 48%ला डील करणे आहे. आधी आपण याचे आधी कुठे गेला रे डेटा सेट. हा 13,500 मीच किचकटच आहे. आता पुन्हा डेटा तयार करणे पुन्हा येईल का परत बघूया. That is 9,000. That is 13,500. That is 7,000. That is 1,000. And that is आपला 1,350. 1,150. 1,350 is 60% of 50%. 55% of 55%. That is 90%. That is 90%. Sorry, 10%. 10% and that is 20%. ओके, आधी तर टोटल व्हॅलिड वोट्स काढून घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 2 मध्ये एकाला 52 मिळाले आहेत, दुसऱ्याला 48% मिळाले असतील. बट व्हॅलिड वोट्स किती आहे? दॅट इज 55,000. तर 135 इंटू 55 आधी करून घेऊया आणि मग त्याच्या 48% दाखवता येतो. राईट ना. ते थोडंसं करेक्शन करून घेतलं आहे. राईट. चला, किती मिळतं आहे? 55च्या हिशोबाने दॅट इज 5 15 प्लस दॅट इज 20. दॅट इज 25 दॅट इज 40 अँड 25 मीन्स 5 2 4 7 हा मिळाला. आणि त्याला 48% कॅल्क्युलेट करणे आहे. 48ने मल्टिप्लिकेशन करू त्याला 1%ने, तर तो होईल तुमचा आन्सर. राईट. चला करूया. 7 4 दॅट इज 28. राईट. 56 plus 60 that is 72. That is 8 40 8 20 plus 16 that is 36 and how the 40 किती मिळतं आहे? that is 0 0 4 6 5 3 2 डिजिटचा पुढे डेसिमल पॉईंट 3564 मिळतं का? यस, ऑप्शन नंबर डी 3564 असायला पाहिजे. जे तुमच्या सर्वांनी आन्सर काढलेला आहे ऑप्शन नंबर डी. राईट ना. आधी तर 55% टोटल काढून घेऊया आणि मग त्याचे पोटेट किंवा एका सरळ सेंटेन्समध्ये पण दाखवता येईल तुम्हाला की 135चे 55% इंटू त्याला 48% असं पण कॅल्क्युलेट करता येईल. आन्सर मात्र तेच मिळेल. राईट ना. चला, क्लिअर आहे का? मार्क करा पटकन. येस एका सेंटेन्समध्ये पण ड्रॉ करता येईल की 13,500 इंटू 55% इंटू 48% आन्सर मात्र तेच मिळेल तुम्हाला. राईट ना. बट तिथे पण मल्टिप्लिकेशनचे स्किल्स तुम्हाला वापरावे लागतील, कॅल्क्युलेशन करावे लागतील. चला, क्लिअर आहे का? नेक्स्ट पेजला फ्लिप होणे आहे. बट नेक्स्ट पेजला हा डेटा होऊन जाईल. बट तुम्हाला क्वेश्चन शो करतो आहे. बरोबर, क्वेश्चन शो करतो आहे.
E. Find the average number of valid votes of village A and village D together. valid votes काढणे कुणाचे ॲव्हरेज काढणे व्हॅलिड वोटचा A आणि D चा A आणि D वेर इज A आणि D हा A आहे आणि हा D आहे यांचे व्हॅलिड वोट्स दॅट इज 60% and that is 90%. टोटल नंबर ऑफ वोटर्स दॅट इज 9000. यांचा जो काही व्हॅलिड वोट्स मिळत आहेत त्यांचा तुम्हाला ॲव्हरेज काढणे आहे. कसा काढणार A आणि D चे ॲव्हरेज. चला लेट्स सॉल्व. पुन्हा एकदा आपण देतो आहे की फाइंड द ॲव्हरेज नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स ऑफ विलेज A अँड विलेज D टुगेदर. विलेज A अँड विलेज D यांचा ॲव्हरेज वोट कॅल्क्युलेट करणे आहे. कसा कॅल्क्युलेट होईल का ऑप्शन पण देतो तुम्हाला इथे लिहून देतो ऑप्शन नंबर 1 दॅट इज 7560 5500 6400 आणि 6760 अँड नॉट याचे ऑप्शन्स. 24 ऑप्शन नंबर A 7560. ओके शोधा 7560 ऑप्शन नंबर A. ऑप्शन नंबर A आणि D काय A आणि D 9000 चे 60%. 9000 चे 60% means 90 into 60 that is 0054. right? Then D D where is D हा की 10,800 चे 90%. 10,800 चे 90% त्याला 1% 108 into 90 right? that is 0 72 that is 9. यांचे ॲव्हरेज करणे ज्याला दोन्ही डिव्हिजन करणे यांच्या ॲडिशनला. राईट. ऑप्शन नंबर A सर्वांचा आला आहे. इथे पण यायला पाहिजे. दॅट इज 20 7 + 4 दॅट इज 11 9 + 5 14 + 15 डिव्हिजन 2 means 7 5 that is 160 7560 is the right answer. Right now? Yes, all of you. Option number A is the right answer. That is 7560. Let's clear करत चला. क्लियर आहे का क्वेश्चन बाकीचे? yes सोपा क्वेश्चन होता. चल क्वेश्चन नंबर 25 ला. क्वेश्चन नंबर 25 काय होता है? फाइंड द नंबर ऑफ द वोट्स बाय विच द विनर won in the election if the person who lost गॉट 40%. बघा याला 40% मिळालं आहे तर दुसऱ्याला 60% मिळालं असतं. बट क्वेश्चन काय विचारत आहे इन विलेज मध्ये की किती वोटने तो लूज झालेला आहे किंवा हा दुसरा जो आहे किती वोटने तो जिंकला आहे. दॅट इज द क्वेश्चन. फाइंड द नंबर ऑफ द वोट्स बाय विच द विनर वॉन. किती वोटने जिंकला आहे तो इन द इलेक्शन इफ द पर्सन who lost got 40% of valid votes in village E. village E मध्ये टोटल किती मिळते आहे? दॅट इज 12,150. याचे 80% आधी कॅल्क्युलेट करून घ्या. 80% आणि ते 80% जे मिळत असतील त्याला तो किती वोटने जिंकला असेल. दॅट इज द क्वेश्चन. जो जिंकणारा असेल तो किती वोटने जिंकलेला आहे. चला लेट्स सॉल्व. लेट्स हे ऑप्शन देतो तुमच्या समोर. ऑप्शन इथे लिहिलेलेच आहे 2140 1780 1944 1550. चला डेटा पुन्हा शो करतो तुमच्या समोर की 12,150 चे 80% टोटल व्हॅलिड वोट्स आणि त्या टोटल व्हॅलिड वोट्सपैकी त्यांना ते वोट्स मिळाले असेल तर जो जिंकणार आहे किती वोट्सने जिंकला म्हणजे त्याला किती पहिल्यापेक्षा दुसऱ्याला किती वोट जास्त मिळाले. दॅट इज द क्वेश्चन. चला सॉल्व करा प्रॅक्टिकल.
डेटा शो करतो आहे 1 to 150 पैकी 80% मीन्स 1 to 1.5 त्याची 80% काढून द्या 1 to 1.5 80% किंवा मल्टिप्लिकेशन बाय टोटल वोट्स मिळतील त्याच्यापैकी कोण जिंकलेला आहे ते शो करणे 1944 कोणत्या अश्विनी ऑप्शन नंबर सी 1944 ऑप्शन नंबर सी शोधा येस चला हा 0 राईट 8 5 जा 40 मीन्स 0 4 रिमेनिंग 8 दॅट इज 2 1 रिमेनिंग 16 plus 1 दॅट इज 17 1 रिमेनिंग 9 1 चा आधी डेसिमल पॉईंट राईट इथं टोटल कास्टिंग झाली आहे वोटची 9720 9720 ही टोटल कास्टिंग आहे बट हा हारलेला आहे 40% झाल्यामुळे जातो हारलेला आहे जस्ट निकिता 1944 आणि हा जिंकलेला किती पर्सेंटने जिंकलेला आहे फक्त इतकं बघ किती पर्सेंटने जिंकले आहे या दोघांची सेपरेट काढण्याची गरज नाही इथे असं दिसतं आहे की याला 40 आणि याला 60 मिळाले मीन्स 20%ने तो जिंकलेला आहे 20% वोट्सने जिंकलेला आहे तर बस मल्टिप्लाइड बाय 20 करून घ्या कुणाला याचा 1% दॅट मस्ट बी युअर आन्सर की याचा 1% 97.20 ला हा 00 कॉन्स्टंट राईट 2 to the 4 2 7 दॅट इज 14 18 plus 19 आणि 2 डिजिटचा आधी डेसिमल पॉईंट देऊन घेऊया 1944 असायला पाहिजे ऑप्शन नंबर सी जे तुमच्या सर्वांचा आले येस उषा इट माइट बी ऑप्शन नंबर राईट ना तो 20%ने जिंकलेला आहे दॅट्स वाय 20ने मल्टिप्लिकेशन करा 40% त्याचे काढत बसू नका किंवा 60% काढत बसू नका शो होत आहे तिथे की 20% त्याला जास्त वोट्स मिळालेले आहेत इट मीन्स तितकेच वोट्स त्याला तितक्याच वोट्सने तो जिंकलेला असेल दॅट इज 1944 आणि जर 40% आणि 60% जरी काढलं तरी आन्सर मात्र हे शो करेल तुम्हाला दुसरं मिळणार नाही येस पेन क्लिअर आहे चला बाकीचे मार्क करायला क्लिअर आहे का क्वेश्चन मार्क करा पटकन येस 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 क्लिअर आहे येस व्हेरी गुड चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे फाइंड हाऊ मच मोर और लेस परसेंट वेअर द व्हॅलिड वोट्स कास्टेड इन विलेज सी इन कंपॅरिझन टू विलेज ए राईट व्हॅलिड वोट्स कितीने कमी किंवा किती पर्सेंटने कमी किंवा जास्त आहे कोणाचे सीचे कंपॅरिझन टू विलेज ए तर विलेज ए आणि विलेज सी यांचे व्हॅलिड वोट्स काढून घ्या टोटल आणि कम्पेअर करा पर्सेंटेजमध्ये राईट ए आहे 9000 त्याच्यामध्ये व्हॅलिड आहे 60% अँड सेकंड कोण दिलेलं आहे दॅट इज त्याला थोडं साफ करावं लागेल आपल्याला एकच मिनिट मग थोडं साफ करून घेऊया कारण तो तुम्हाला डिस्टर्ब करेल क्वेश्चन रीड करायला येस ओके कुणाचा ए आणि सीचा डेटा बघणे आहे व्हॅलिड वोट्सचा ए आणि सीचा किती आहे दॅट इज 7200 त्याचे 80% कॅल्क्युलेट करून घ्या आणि कोण किती पर्सेंटने कमी किंवा जास्त आहे पटकन शो करता येईल तुम्हाला जमेल ना चल लेट्स सॉल्व 9000चे 60% दॅट इज ए अँड 7200चे 80% दॅट इज सी आणि सीला कम्पेअर करणे आहे कोणाशी रिलेटेड कंपॅरिझन टू विलेज ए सीला इकडे काढून घ्या सीचा टोटल आणि एला इकडे काढून घ्या सी आहे तुमचा 7200 अँड 80% व्हॅलिड वोट्स आहेत असं म्हणतो आहे येस 7200 80% राईट मल्टिप्लाइड बाय 80 करा 1%ने 0 8 to the 16 दॅट इज 56 57 हा होता आहे ए 9000 आहे आय थिंक सो 9000 आणि 60% 9000 का 1% दॅट इज 90 राईट इंटू 60 दॅट इज 0054 बघा आता कोण जास्त आहे की कमी आहे ऑप्शन नंबर ही बोलते आहे येस अश्विनी प्रेरणा श्वेता उषा अँड रोहित ऑप्शन नंबर 6/2/3 ऑप्शन नंबर ई पर्सेंट हा जास्त दिसतोय बरं का दॅट्स वाय पर्सेंट मोर काढूया आपण पर्सेंट किती जास्त आहे 7मधून 6 0 7मधून 4 दॅट इज 363 अँड विथ कम्पेअर टू ए दॅट इज 54ने डिव्हिजन करून या 9 ने डिव्हिजन केलं दॅट इज 40 अँड 6 इट मीन्स
6 जा राईट ना, 6 जा 4/6 4/6 मीन्स 2/3% असायला पाहिजे. मीन्स ऑप्शन नंबर 3. यस यस, प्रियंका, विशाखा, निकिता, रोहित, विशाल, ऑप्शन नंबर 1 6 2/3% राईट ना. चला, क्लिअर आहे, क्लिअर आहे. असे आपण क्वेश्चन्स खूप सॉल्व केलेले आहेत. संपले की काही आहे? ओके, संपले आहे चार्ट. आता चार्टवर क्वेश्चन संपलेले आहेत, समोरचे क्वेश्चन्स डील करणे आहेत. तर पुन्हा थोडीशी बोर्डची सफाई करूया आणि क्वेश्चन आता तुमच्यासमोर शो होतो आहे, त्याला डील करून बघा. क्वेश्चन नंबर 28 वर या. On a sum of 6850, find the difference between the second year and third year CS, is compound interest, if rate of interest is 20% per annum. क्वेश्चन क्लियर दिसतोय तुम्हाला? दिसतोय ना, ब्लर होत नाही आहे. On the sum of 6875 की सम दिलेली आहे. फाइंड द डिफरन्स बिटवीन सेकंड इयर अँड थर्ड इयर CI यांचा डिफरन्स कॅल्क्युलेट करणे आहे. काय आहे? बट बी शुअर नॉट कम्प्लिटेड सेकंड मीन्स 2 इयरचं सेकंड 2 इयरचं कम्प्लीट CI नाही, सेकंड इयरचं फक्त दुसऱ्या वर्षी जे येईल ना CI ते कॅल्क्युलेट करणे आहे. अँड 3 इयरचं कम्प्लीट CI नाही, फक्त थर्ड इयरचं. बी शुअर काय होतं क्वेश्चन, फक्त सेकंड इयरचं आणि थर्ड इयरचं CI कॅल्क्युलेट करणे आहे आणि त्यांचा डिफरन्स फाइंड आउट करणे आहे. नॉट कम्प्लीट सेकंड 2 इयर्स, नॉट कम्प्लीट 3 इयर्स. चला लेट्स सॉल्व. काय आहे? सेकंड इयरला जे मिळत असेल त्याला कंपाऊंड इंटरेस्ट, त्याला कम्पेअर करणे. थर्ड इयरला जे मिळत असेल त्या कंपाऊंड इंटरेस्ट आणि त्यांचं डिफरन्स कॅल्क्युलेट करणे आहे. लेट्स सॉल्व. कंप्लीट 2 इयर्स और 3 इयर्स नाही, ओनली सेकंड इयरचं अँड ओनली 3 इयरचं डिफरन्स काढणं आहे. ओनली सेकंड अँड थर्ड इयर. 2 आणि 3 असतं तर आपण आपले शॉर्टकट्स वापरले असते फटाफट, स्क्वेअर क्यूब्सवाले. बट तो क्वेश्चन नाही आहे. हा क्वेश्चन तो नाही आहे. तुम्हाला सेकंड इयरला ॲक्च्युली त्याला किती मिळेल आणि थर्ड इयरला ॲक्च्युली किती कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल त्याला व्हेरीफाय करणे आणि त्यांचं डिफरन्स फाइंड आउट करणे आहे. मार्क करा. येत आहे की नाही येत आहे तसं पण मार्क करता येईल तुम्हाला. एस और नो पण मार्क करता येईल और येत असेल तर क्वेश्चनचा आन्सर पण मार्क करता येईल. प्रियंका नो. ओके, प्रियंका सांगतोय बरं का. चला एनीबडी अगेन. श्वेता. ओके श्वेता. देन नो. चल बघून घ्या काय होत आहे. सम किती आहे 6875. ओके, आणि रेट ऑफ इंटरेस्ट दॅट इज 20%. 20%. तर फर्स्ट इयरला त्याला 20% मिळेल. फर्स्ट इयरला 20% मिळेल तर याचा फर्स्ट इयरचं 20% काढून घेतो मल्टिप्लाइड बाय 20. पुन्हासोबत याचा 1% राईट ना. 1% सोबत 1% 68.75. हा तर 0 होत आहे. 2 5 जा 10. 1 रिमेनिंग 17 प्लस 1 दॅट इज 14 प्लस 1 दॅट इज 15. 1 remaining that is 17, 12 plus 1 30, right? 2 digits आधी डेसिमल पॉईंट मीन्स हा त्याला मिळेल फर्स्ट इयरचा. फर्स्ट इयरचा सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट दोन्ही सारखाच असतो राईट. बट आता नेक्स्ट इयरचा जर काढायचा असेल ना, नेक्स्ट
नेक्स्ट इयर सेकंड इयरचा, तर आधी तर तुम्हाला ग्रीड अमाऊंट तयार करावी लागेल या दोघांची ॲडिशन, आणि त्यानुसार मग तुम्हाला सेकंड इयरचा काढावा लागेल, राईट ना. चला ग्रीड अमाऊंट तयार करू. 6875 प्लस हा जो इंटरेस्ट मिळाला यांची ॲडिशन करू. 55 दॅट इज 10 0 1 रिमेनिंग 77 दॅट इज 14 प्लस 1 दॅट इज 15 1 रिमेनिंग 8 प्लस 3 11 प्लस 1 दॅट इज 2 1 रिमेनिंग दॅट इज, ही काय मिळेल तुम्हाला ग्रीड अमाऊंट. ग्रीड अमाऊंट सेकंड इयरला, राईट. सेकंड इयर आता जे काही कॅल्क्युलेशन 20% होईल ते याच्यावर होणार नाही तर याच्यावर होईल, आहे ना. तर याचे तुम्हाला 20% कॅल्क्युलेट करणे आहे. याचे 20% मीन्स मल्टिप्लाइड बाय 20, याचा 1%ला जिथे 0 0 आता कॅन्सल आउट झाला मीन्स लिहिले आहे आपण डेसिमल पॉईंट इथे येईल. 2 5 10 1 रिमेनिंग 2 to the 4 plus 1 that is 5 रिमेनिंग 9 that is 6, राईट. हा जो मिळाला ना हा तुम्हाला सेकंड इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट मिळाला. सेकंड इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट काय मिळाला तुम्हाला 1650 अँड आता तुम्हाला काढणे आहे थर्ड इयरचा. पण थर्ड इयरचा काढण्यासाठी यांच्यापासून या दोघांची ॲडिशन करून तुम्हाला ग्रीड अमाऊंट तयार करावी लागेल, ठीक ना. 8250 प्लस 1615 यांची ॲडिशन करू. 0 0 दॅट इज 0 5 प्लस 5 दॅट इज 10 1 रिमेनिंग 6 प्लस 2 8 8 प्लस 1 दॅट इज 9 आणि हा होता 9. आणि याला 20% पाहिजे आहे तर तुमचा थर्ड इयरचा जनरेट होईल, राईट. याला 1%ने मल्टिप्लिकेशन करून या 0 9 to the 18 1 रिमेनिंग 18 प्लस 90 हा झाला तुमचा थर्ड इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट, राईट. आणि क्वेश्चन काय विचारलाय की थर्ड इयर अँड सेकंड इयरचा ऑनली डिफरन्स जो काही येत असेल इट मस्ट बी युअर आन्सर. तुम्हाला नॉट कम्प्लीट 2 इयर नॉट कम्प्लीट 3 इयर हा काढणे नाही आहे. जर तो काढत असता तर आपण स्क्वेअर अँड क्यूबची जी मेथड आहे ना त्याला अप्लाय केली असती. बट ऑनली सेकंड इयरचा इंटरेस्ट अँड ऑनली थर्ड इयरचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणे आहे. ऑनली सेकंड इयर अँड ऑनली थर्ड इयर त्यांचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणे आहे. आणि या दोघांची जे काही डिफरन्स मिळत असेल इट मस्ट बी युअर आन्सर. किती मिळते 330. तुम्ही काढलाय तर लिहून घेतो इथे 330 तुम्ही काढलाय म्हणून. चला हो 330 मिळते. 19मधून 16 गेले दॅट इज 300. 18मधून 50 गेले दॅट इज 330 व्हायला पाहिजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर सी. पुन्हा एकदा मी रिकॉल करून देत आहे बरं का. कम्प्लीट 2 इयरचा नाही आहे हा क्वेश्चन और कम्प्लीट 3 इयरचा नाही आहे. तुम्ही कदाचित तोच प्रयत्न केला की कम्प्लीट 2 इयरचं काढलं असेल मग कम्प्लीट 3 इयरचं काढलं असेल आणि मग त्याचा डिफरन्स तुम्हाला इथे सापडणार नाही. तिथे इथे बोलतोय की ऑनली डिफरन्स बिटवीन द सेकंड इयर अँड थर्ड इयर कंपाऊंड इंटरेस्ट. ऑनली सेकंड इयरचं काढणे अँड ऑनली थर्ड इयरचं काढणे तर ते डिफरन्स मिळेल. क्लिअर आहे का. मार्क करा पटका. यस प्रियंका आता क्लिअर आहे. यस उषा यस विशाखा. बघा प्रश्न समजून घ्या तर उत्तर मिळेल. ओके यस 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 व्हेरी गुड. 330 मस्ट बी युअर राईट आन्सर. ओके चला मग मेन्शुरेशनशी रिलेटेड क्वेश्चन दिसतोय. क्वेश्चन नंबर 29. एरिया ऑफ बेस ऑफ अ सिलेंडर इज 132 centimeter square and height is half of the square of radius of its base. बेसचा जो रेडियस असेल त्याचा स्क्वेअरचा हाफ हा हाईट आहे. देन फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर काय आहे. व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर मीन्स आय थिंक पाय आर स्क्वेअर एच. याला फाइंड आउट करणे आहे तुम्हाला. एक ना व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर हेच आहे ना. पाय आर स्क्वेअर एच. यस कदाचित हेच आहे. ओके चला लेट्स सॉल्व क्वेश्चन नंबर 29. कसा सॉल्व करणार. ऑप्शन नंबर ए श्वेता. ओके
श्वेता व्हॉल्यूम पाय आर स्क्वेअरच आहे ना, कन्फर्म? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर हां पाय आर स्क्वेअरच असेल. येस येस. चला बाकीचे काढा रे. येस ओके मग काढा आन्सर. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. बरं इथे काय होतं आहे, दॅट इज एरिया ऑफ बेस ऑफ सिलेंडर. एरिया ऑफ बेस, जसं एरिया ऑफ बेस हा सर्क्युलर टाईप, जसं काय दाखवतो तुम्ही हां दॅट इज सिलेंडर टाईप राईट ना, दॅट इज सिलेंडर टाईप. पण तो काय होत आहे एरिया ऑफ बेस, फक्त याचा हा जो खालचा दिसतो ना बेस, त्याचा एरिया जो सर्क्युलर शेपमध्ये आहे राईट, सर्क्युलर शेप याचा एरिया दिलेला आहे म्हणजे सर्कलमध्ये आहे तो, आणि त्याच्यापासून त्याचा रेडियस काढणे आणि सर्कलचा एरिया मीन्स पाय आर स्क्वेअर राईट ना. सर्कलचा एरिया मीन्स पाय आर स्क्वेअर आपल्याला म्हणता येईल. पाय आर स्क्वेअर जो तुम्हाला दिलेला आहे दॅट इज 132 सेंटीमीटर स्क्वेअर. पाय मीन्स 22/7 राईट. हा इकडे कन्वर्ट केला तर 7/22 असेल इथे मीन्स आर स्क्वेअर मिळते तुम्हाला, आणि याला रिड्यूस केलं दॅट इज 667 दॅट इज 42 मीटर. 42 काय मिळेल तुम्हाला आर स्क्वेअर बरं का, आर स्क्वेअर. अँड समोर क्वेश्चनमध्ये बोलतो की हाईट इज हाफ ऑफ द स्क्वेअर ऑफ रेडियस, म्हणजे हाईट काढता येईल तुम्हाला जी जो रेडियसचा स्क्वेअर आहे, रेडियसचा स्क्वेअर दॅट इज 42 याचा हाफ, इट मीन्स 21 काढता येईल तुम्हाला. आणि याला इथे पुट करून देणे आहे व्हॉल्यूम पाय मीन्स 22/7 इंटू आर स्क्वेअर. आर स्क्वेअर हा ऑलरेडी 42 निघालेला आहे इंटू एच हा 21 निघालेला आहे. त्यांचं कॅल्क्युलेशन करा दॅट इज रिड्यूस करून दॅट इज 3 ने राईट ना. 22 इंटू 3 दॅट इज 66 इंटू हा 42 that is 24 plus 12 that is 36 and 12 means 2772. इसका असायला पाहिजे ऑप्शन नंबर ए. येस येस ऑल ऑफ यू ऑप्शन नंबर ए. मेन सोल्युशन आहे, थोडंफार तुम्हाला याला लक्षात ठेवता आलं पाहिजे बरं का. चला क्लिअर आहे का. 2772. येस येस व्हेरी गुड व्हेरी गुड ऑल ऑफ यू क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चनला घेऊया. ओके मस्त सोपे प्रश्न. आता क्वेश्चन नंबर 30 वर. क्वेश्चन नंबर 30 काय होत आहे, राम अँड श्याम कॅन डू वर्क इन 16 days. श्याम टेक्स twice times as Ram takes to do the same work. In how many days Shyam alone can complete that work? श्यामचं काढायचं आहे तो किती दिवसात काम संपेल. 1 day वर्कनुसार डील करा, आन्सर मिळेल. चला लेट्स सॉल्व. लेट्स सॉल्व क्वेश्चन नंबर 30. राम अँड श्याम कॅन डू वर्क इन 16 days. दोघं 16 दिवसात काम करतात बघा. श्याम टेक्स ट्वाइस टाइम्स ॲज राम टेक्स टू डू द सेम वर्क. स्पीड दिलेली आहे बरं का, स्पीड. पण स्पीडचं आपल्याला काम नाही, आपल्याला ड्युरेशन पाहिजे, टाईम पाहिजे, आपल्याला नंबर ऑफ डेज पाहिजे आहेत. चला एनिबडी. I am waiting. बोलूया पुण्याचं उत्तर मिळतं. टाईम अँड वर्क मस्त साध्या सोप्या पद्धतीने आपण शिकलेलो होतो. यस श्वेता 48 days. श्वेता बोलतोय 48 days. एनिबडी अगेन. ऑप्शन नंबर ई निकिता 48. अश्विनी ऑप्शन नंबर ई 48. काय होतं, श्याम टेक ट्वाइस टाइम दॅन राम राईट. ही दिली आहे तुम्हाला स्पीड की हा जर एक्स असेल राम तर हा 2x असायला पाहिजे राईट. बट स्पीडचं आपल्याला काम नाही आहे, आपल्याला टाईम पाहिजे, मीन्स नंबर ऑफ डेज पाहिजे आहेत आपल्याला. अँड स्पीड अँड नंबर ऑफ डेज और टाईम आर ऑलवेज रेसिप्रोकल टू देअर रेशो. तर हा एक्स होईल आणि श्याम टेक्स ट्वाइस टाइम
ओके टाईमच दिलेला आहे, सॉरी टाईमच दिलेला आहे बरं का, नॉट स्पीड. श्याम टेक ट्वाइस टाइम्स, सॉरी हा टाईमच दिलेला आहे, टाईमच दिलेला आहे, नॉट स्पीड. 2x h2x राईट. आणि दोघे मिळून ते 16 दिवसात करतात. म्हणजे बघ 1/2x प्लस 1/x इक्वल टू 1/60 राईट. 2x प्लस सारखा करू इंटू 2 मीन्स हा 3/2x इक्वल टू 1/16. 16 मीन्स 2x इक्वल टू 16 इंटू 3 दॅट इज 48 यायला पाहिजे. आणि आपल्याला 2x मीन्स श्यामचंच काढायचं आहे. श्याम आहे तुमच्या 2x, तर 48 असायला पाहिजे 2xची व्हॅल्यू. यस 48 राईट. टाईमच दिलेलं आहे बरं का. श्याम टेक्स ट्वाइस टाईम दिलेलं आहे, नॉट स्पीड. दॅट्स वाय आपण 2x h2x. जर तिथे स्पीड दिलेली असते, इफिशियन्सीची स्पीड दिली असती तर त्याला आपण रेसिप्रोकल केलं असतं, बट करण्याची गरज नाही. यस 48. यस प्रियंका अश्विनी पीठमुळे मी 2xची व्हॅल्यू काढायची होती, दॅट इज 48 राईट ना. चला क्लिअर करा पटकन. क्लिअर आहे का? यस. चला मग. अरे याचे ऑप्शनच दिलेले नाही वाटतं. क्वेश्चन नंबर 31, 32, 33, 34, 35 यांचे ऑप्शन्स तो टाईप करणारा राईट ना. अगेन त्याला कुठेतरी भयंकर आठवण आली असेल, त्याने ऑप्शनच लिहिलेले नाही. बरं डील करून घेऊया फटाफट. मग मिसिंग नंबर सिरीज मीन्स एक्स या क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढूया. चला काढा. तर 31 आता डिरेक्टली तुम्ही विदाउट ऑप्शन सांगा. 31, 32, 33, 34 आणि 35 काय होऊ शकतं. लेट्स टॉक. एक क्वेश्चन मार्क करत चला. आणि आन्सर नॉट ऑप्शन नंबर तर नाहीच. आन्सर काय आहे, आन्सर मार्क करायचं. की आधी आहे 20, 12, 14, 23 आणि 48. तर सगळं काय यायला पाहिजे. 122 श्वेता 122. काय करूया, असे क्वेश्चन भरपूर सॉल्व केले आपण राईट. इंटू 1 सॉरी हा 28 20 इंटू हाफ 0.5 प्लस 2 होतोय का. यस प्लस 2. हा इंटू 1 प्लस 2 12 म्हणजे 12 प्लस 2 दॅट इज 14. हा 1.5 व्हायला पाहिजे प्लस 2 14 1.5 21 प्लस 2 यस 23. सेम इथे पण व्हायला पाहिजे 1.5च्या नंतर इंटू 2 प्लस 2 23 इंटू 2 दॅट इज 46. तर हा 2.5 यायला पाहिजे इंटू 2.5 प्लस 48 प्लस 2.5 दॅट इज 120 प्लस 2 122 यायला पाहिजे. ऑप्शन तर दिलेले नाही आहेत बट 122 यायला पाहिजे. यस. चला नेक्स्ट 19, 20 ॲक्च्युली 23 कसा तयार होणार तो. 19, 1, 20 इथे 42 असायला पाहिजे आय थिंक सो. बरं का इथे 42 असायला पाहिजे आय थिंक सो. कारण 43ने तो क्वेश्चन जनरेट होत नाही होतं इथे. जे लॉजिक पडतं आहे ना त्याचं नाही, त्याला 42 करा बरं का. 43ने जनरेट होणार नाही. डेट्स ऑल. काय मिळेल त्याला 42 घ्या नॉट 43. 43ने तो तयारच होऊ शकणार नाही. 43 तर 42 तयार. इंटू 1 प्लस 1 इंटू 2 प्लस 2 इंटू 3 प्लस 3 तर इंटू 4 प्लस 4 काय काय होतं आहे 520 आहे का. इंटू 1 प्लस 1 19 प्लस 1 इंटू 2 प्लस 2 20चा ट्वाइस 40 प्लस 2 दॅट इज 42 म्हणून 42 घेतलं आहे तर 43 नसेल राईट. इंटू 3 प्लस 3 126 होईल प्लस 3 दॅट इज 129 इंटू 4 प्लस 4 काय मिळालं आन्सर 520 असायला पाहिजे. जरी ऑप्शन नाही तरी आपल्याला असेल काढता येते. चला नेक्स्ट लाईन क्वेश्चन नंबर 33 काय असेल क्वेश्चन नंबर 33. आता सुरुवातीला सेकंड टर्ममध्येच क्वेश्चन मार्क आला आहे ते रिव्हर्स ऑर्डरवरून घ्या जास्त सोपं करेल बरं का. इकडून
या दिशेला या, क्वेश्चन जरा लवकर सोपं होईल, कारण तो सुरुवातीलाच दिसतोय. हा तो जर शेवटी असता तर आपण स्ट्रेट डिरेक्शनने आलो असतो, पण रिव्हर्स डिरेक्शनने या क्वेश्चन जास्त सोपं होईल. अशी जी 4 डिजिट्स वगैरे असते ना मोठे संख्या, तर डिफरन्स क्रिएट करत चला त्याच्यात. 38मधून 3 गेला, दॅट इज 35चा डिफरन्स, राईट. 375 प्लस दॅट इज 28चा डिफरन्स, दॅट इज 20 म्हणजे डिफरन्स बघा, डिफरन्स कसं होतं आहे. येस 2040 2040 डिफरन्स 35 28 21 7च्या मल्टिपलमध्ये होतं. तर हा 14चा डिफरन्स असायला पाहिजे. तर 2050मधून 14 मायनस करा, 2040 असायला पाहिजे. आणि मग 7चा डिफरन्स इथे असायला पाहिजे. 40मधून 7 मायनस करा, दॅट इज 33. तर 2040 यायला पाहिजे. येस 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 2040 ॲब्सोल्युटली राईट. राईट. चला नेक्स्ट लाईन. नेक्स्ट काय बोलताय, 34 अल्टरनेट सिरीज सारखी दिसते आहे. मायनस सॉरी प्लस होत आहे, मग मायनस होत आहे, मग जास्त वाढत आहे, मग कमी होत आहे. अल्टरनेट सिरीज काय करा ना, याला कम्पेअर करा याच्यासोबत, राईट. आणि मग याला कम्पेअर करून हा आन्सर काढा. बट त्यासाठी याला या 532ला याच्यासोबत कम्पेअर करा आणि त्याला त्याच्यासोबत कम्पेअर करा. जे एकतर स्टेट ऑर्डरमध्ये असेल किंवा असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये असेल, बट ज्या पण ऑर्डरमध्ये असेल ती ऑर्डर कंटिन्यू असायला पाहिजे. आता इथे 3 टर्म्स 532 554 आणि 556 याच्यामध्ये काय दिसतं आहे, तर 32मध्ये 12 ॲड केले प्लस 12 तर तो होत आहे. आणि इथे पण 44मध्ये 12 ॲड केले तर मीन्स इतर कॉन्स्टंट सिरीज राहील, राईट. तर सेम याला कम्पेअर करा. इथून त्याच्यामध्ये हा 508 कसा तो -12 होत आहे बरं का. तर हा सुद्धा -12च होईल, -12च होईल. तर काय मिळाला पाहिजे, 496 असायला पाहिजे तो. 496 असायला पाहिजे तो. अल्टरनेट टाईपची सिरीज आहे, राईट ना. सोपी आहे. चला क्लिअर आहे का. चला याला थोडं साफसफाई करून घेऊया आणि समोरचा क्वेश्चन करा. क्वेश्चन नंबर 35 काय म्हणते. क्वेश्चन नंबर 35 या क्वेश्चन मार्कला रिप्लेस करणे आहे, ऑप्शन तर नाहीच, राईट. कसं रिप्लेस होईल, काय मिळेल ऑप्शन, आन्सर काय मिळेल. 22. ओके बघा जवळपास अर्धा दिसतोय. याला डिव्हिजन 2 करा. डिव्हिजन 2 काय म्हणतोय, 151 आणि यांच्यातील डिफरन्स कुठे आहे, 9चा. यांच्यातील डिफरन्स कुठे आहे, 9चा. मीन्स 9 लेस आहे. मीन्स या 142ला अगेन अर्धे करा तर तो मिळतोय 71. अगेन यांच्यातील डिफरन्स मिळतोय 9चं. देन अगेन याला 2ने डिव्हिजन करा तर 31. तर याच्यामध्ये 9चे डिफरन्स असायला पाहिजे. इट मस्ट बी 22, जे तुमच्या सर्वांचा आन्सर आलेला आहे. येस इट्स 22. अँड सेम 22ला अर्धे करा दॅट इज 11. 11मधून 9 मायनस करा, हा समोरचा 2 तयार होईल. 2चा अर्धा दॅट इज 1. 1मधून मायनस करा दॅट इज -1 तयार होईल. की डिव्हिजन 2 -9 डिव्हिजन 2 -9 या प्रोसेसनुसार ते मूव ऑन होतं आहे, राईट. चला 5 क्वेश्चन्स क्लिअर आहेत. ऑप्शन्स नव्हते, बट विदाउट ऑप्शन तुम्ही आन्सर्स काढले दॅट इज द बेस्ट. नेक्स्ट चला क्वेश्चन नंबर 36 पासून असे क्वेश्चन्स आपण यापूर्वी पण डील केलेले आहेत.
क्वांटिटी A1 आणि क्वांटिटी 2 काढणे आहे. क्वांटिटी 1 आणि क्वांटिटी 2 काढणे आणि त्यांना कम्पेअर करणे आहे की कोण मोठा कोण लहान. राईट, ऑप्शन तुम्हाला खाली दिलेले आहे. चला 36. क्वांटिटी 1 काय बोलतो आहे की अ मॅन कवर्स अ डिस्टन्स इन 15 hours. ही कवर्स फर्स्ट हाफ ॲज 12 km/h अँड सेकंड हाफ ॲज 15 km/h. तर क्वांटिटी 1 कॅल्क्युलेट करणे आहे. क्वांटिटी 2 काय बोलतो आहे, 2 buses मूव्ह टुवर्ड्स इच अदर at a speed of 30 km/h and 40 km/h respectively. When they meet, it is found that a faster bus covers 30 km more than the slower one. मीन्स हा जो 40 किलोमीटर जो जास्त स्पीड आहे तो 30 किलोमीटर जास्त एक्सटेंड होत आहे. तर क्वांटिटी 1 अँड क्वांटिटी 2 फाइंड आउट करणे आहे आणि त्यांना कम्पेअर करणे आहे, कोण मोठी असेल आणि कोण लहान असेल. लेट्स सॉल्व. अशा तर मिळतीलच तुम्हाला समोरच्या परीक्षांमध्ये तुम्हाला करता आले पाहिजे. जसं कम्पॅरिझन ऑफ रँकिंग्स सॉरी व्हेरिएबल्स केलेले आहेत त्याच पद्धतीचे हे क्वेश्चन्स आहेत, बट हे तुम्हाला कमर्शियल टॉपिक्स बेसवर दिल्याच जातात. चला लेट्स सॉल्व. काय मिळेल आन्सर. क्वांटिटी 1 आणि क्वांटिटी 2 ला कम्पेअर करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तुमच्या बँकिंग सेक्टरसाठी. कम्पॅरिझन ऑफ व्हेरिएबल्स टाईपचे. चला एस और नो पण बोलता येईल बरं का. ऑप्शन नंबर ए, क्वांटिटी 1 इज ग्रेटर देन क्वांटिटी 2. ओके श्वेता. चला एनिबडी अगेन. चला मार्क करा. जमते का. रोहित. ऑप्शन नंबर ए. चला काढूया. अ मॅन कवर्स अ डिस्टन्स इन 15 hours. ही कवर्स फर्स्ट हाफ ॲट 12 km/h अँड सेकंड हाफ ॲट 15 km/h. समजा डिस्टन्स असेल x किलोमीटर. फर्स्ट हाफ मीन्स x किलोमीटरचा अर्धा मीन्स x/2. हा किती आवर्समध्ये कंप्लीट करतोय. फर्स्ट हाफ दॅट इज 15 hours प्लस सेकंड हाफ मीन्स x/2 हा तो करतोय 12 मध्ये इक्वल टू त्याला टोटल किती लागतं. दॅट इज 15 hours. टोटल 15 hours मीन्स तुम्हाला x ची व्हॅल्यू जे काढणे आहे तर चला काढूया. हा 15 इथे 2 सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये हा 12 इथे 2 मध्ये मीन्स x/30 प्लस x/24 इक्वल टू 50. राईट. डिनोमिनेटर सारखा करा. दॅट इज 120. हा 4 जा अँड 5 जा 4 प्लस 5 दॅट इज 9x इक्वल टू 50. राईट. 120 ला इथे कन्वर्ट करा. 3 ने जर या दोघांना रिड्यूस केला 3 दॅट इज 5 इंटू 40 मीन्स हा मिळाला तुम्हाला 200. फर्स्ट व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला. दॅट इज 200. की डिस्टन्स आपण काढला आहे दॅट इज 200 किलोमीटर. क्लिअर आहे का इथपर्यंत. हे सांगा समोर जाऊया. हे क्लिअर आहे का. 200 किलोमीटरचं डिस्टन्स. यस क्लिअर आहे. चला सेकंड व्हॅल्यू काढू. बरं सेकंड व्हॅल्यूमध्ये बघा की एकाची स्पीड कमी आहे 30 किलोमीटर आणि एकाची स्पीड जास्त आहे. कितीने जास्त दिसत आहे. दॅट इज 10 किलोमीटर.
10 किलोमीटर पर आवरने जास्त दिसतो. इट मीन्स हे दोघे ज्यावेळेस एकमेकांना भेटतील, हे ज्यावेळेस एक इकडून निघालं आहे आणि एक इकडून निघालं आहे, राईट, कुठेतरी इथे यांची भेट होईल, कुठेतरी इथे ते एकमेकांना मीट करतील. बट इथे असं बोलत आहे की ज्यावेळेस जो फास्टर ट्रेन आहे ज्याची 40 किलोमीटर हा जर इकडून येत आहे, हा याच्यापेक्षा 30 किलोमीटरने जास्त असेल. हा याने जर 100 किलोमीटर ट्रॅव्हल केलं असेल तर हा 130 किलोमीटर ट्रॅव्हल करेल याच्या स्पीडनुसार. आणि इथे असं दिसत आहे की 10 किलोमीटर पर आवर जो डिफरन्स आहे 30 किलोमीटर होत आहे. इट मीन्स 30/10 इक्वल टू 3 आवर्स लागायला पाहिजे त्यांना एकमेकांना मीटिंग करायला, राईट का? एकमेकांना मीट करायला किती आवर्स लागायला पाहिजे? 3 इयर्स. क्लिअर आहे का? हे 3 इयर्स कसे लागतील? कारण तो 30 किलोमीटर जास्त ट्रॅव्हल करतोय, लेस, ज्याची स्पीड लेस. येस राईट. आणि काय बोलतोय की टू बसेस मूव्हिंग टुवर्ड्स इच अदर, इट मीन्स अपोजिट डिरेक्शन. अँड अपोजिट डिरेक्शनला असतील तर त्यांची जी स्पीड आहे त्याच्यापासून आपल्याला रिलेटिव्ह स्पीड तयार करावी लागेल. इट मीन्स त्या दोघांची ॲडिशन 30 + 40 या दोघांची ॲडिशन करावी लागेल. अँड इथे डिफाईन होत आहे की त्याला कम्प्लीट 3 इयर्स लागत आहेत. तर मल्टिप्लाइड बाय 3 स्पीड इंटू टाईम इक्वल टू डिस्टन्स मिळेल आपल्याला, राईट. 30 + 40 दॅट इज 70. 70 इंटू 3 दॅट इज 210 किलोमीटर असायला पाहिजे हे डिस्टन्स. सेकंड क्वांटिटी काय मिळत आहे तुम्हाला? दॅट इज 210. फर्स्ट क्वांटिटी काय मिळत आहे तुम्हाला? दॅट इज 200 किलोमीटर. सेकंड क्वांटिटी मिळत आहे 210 किलोमीटर. मग काय असायला पाहिजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर? सेकंड क्वांटिटी इज ग्रेटर दॅन फर्स्ट क्वांटिटी. कारण फर्स्ट क्वांटिटी ही 200 किलोमीटर आलेली आहे, सेकंड क्वांटिटी 210 किलोमीटर आलेली आहे. ऑप्शन नंबर सी. येस ऑल ऑफ यू. ऑप्शन नंबर सी मस्ट बी युअर आन्सर, नॉट ऑप्शन नंबर ए. क्लिअर आहे का क्वेश्चन? मला मार्क करून द्या. क्वेश्चन क्लिअर काय का? इथून आपण डिस्टन्स क्रिएट केले आहे दॅट इज 200 किलोमीटर. इथून आपण डिस्टन्स क्रिएट केले आहे दॅट इज 210 किलोमीटर. बट 210 इज ग्रेटर दॅन 200. दॅट्स वाय सेकंड क्वांटिटी इज ग्रेटर दॅन फर्स्ट क्वांटिटी असायला पाहिजे. ऑप्शन नंबर सी. येस क्लिअर आहे ना? येस क्लिअर आहे. व्हेरी गुड क्लिअर आहे. चला समोर मूव ऑन करणे. बरं, मला तिथून ऑफिसमधून निर्देश मिळाले की क्वेश्चन नंबर 37 हा रॉंगली टेकन घेण्यात आलेला आहे. क्वेश्चन नंबर 37 जो आहे तो कुठेतरी पुन्हा चुकीने चुकवलेला आहे, बरं का? आपल्याला समोर क्वेश्चन नंबर 38 वर जाणे आहे. राईट ना? क्लिअर आहे इथपर्यंत? पटकन मार्क करून द्या. येस क्लिअर आहे. चला क्वेश्चन नंबर 38 वर जाऊ. अगेन क्वांटिटी 1 अँड क्वांटिटी 2 ला तुम्हाला डील करणे आहे. चला क्वेश्चन नंबर 38. क्वांटिटी 1 काय होत आहे? सेलिंग प्राइस. इफ कॉस्ट प्राइस इज 24,000 अँड प्रॉफिट इज 20%. सेलिंग प्राइस फाइंड आउट करणे आहे याची. क्वांटिटी 1. क्वांटिटी 1 ची सेलिंग प्राइस. सेकंड वर सेलिंग प्राइसेस बोलत आहे, बरं का? If cost price is 24,000 again and shopkeepers get 62/3, but condition is here after giving discount of 25%. फर्स्ट दिसत नाही आहे, काय करतोय बरं? चला दिसतं ना आता? स्क्रीनवर गेली. ओके, आता खाली गेली. राईट ना? दिसतं? चला क्वेश्चन नंबर 38. 0 सेकंदाचं उत्तर आहे, बरं का? जास्तीत जास्त 2 सेकंड्स. दॅट्स ऑल. काय बोलताय प्रमोद? ऑप्शन नंबर ई. का रे? का? वाय ऑप्शन नंबर ई? प्रमोद काय रिजन आहे ऑप्शन नंबर ई? चला एवरीबडी अगेन.
सेलिंग प्राइस काढले अश्विनी? यस, ऑप्शन नंबर ए दिसते डोळ्याने. एक मिनिट इकडे लक्ष द्या, एक मिनिट इकडे बघा, एकच मिनिट इकडे बघा की सेलिंग प्राइस कशी जनरेट होते. सेलिंग प्राइस कशी जनरेट होते की जी तुमची कॉस्ट प्राइस आहे, जी तुमची कॉस्ट प्राइस आहे त्याच्यावर प्रॉफिट पर्सेंट जे काही होत असेल, समजा हा पेन 100 रुपीचा, 100 रुपये, याच्यावर मला 20% प्रॉफिट होत असेल, याची कॉस्ट प्राइस 100%, याच्या सेलिंगवर मला 20% प्रॉफिट होत असेल, मीन्स याची व्हॅल्यू होईल 120%, 120 रुपीज, राईट, 120 रुपीज. आता या सेकंड कंडिशनमध्ये तुम्हाला ही जी कंडिशन दिली आहे, आफ्टर गिविंग डिस्काउंट ऑफ 25%, डिस्काउंट कोणत्या अमाऊंटवर दिलं जातं? दॅट इज मार्क प्राईसवर, राईट ना. मार्क प्राईस दिले जायचे नाही, पण इथे कॉस्ट प्राईस अगेन दिली आहे 24,000 आणि सेलिंग प्राईसच जनरेट करायचं आहे आणि याचा रेट ऑफ इंटरेस्ट पर्सेंटेज दिला आहे 16/2/3, ज्या पूर्वीपेक्षा लहान दिसतं, राईट. इनफॅक्ट पहिला जो ज्याची सेलिंग प्राइस त्याची पण 24,000च होती. दोघांची कॉस्ट प्राइस सारखी आहे, दोघांची कॉस्ट प्राइस सारखी आहे. एकावर 20% मिळतोय आणि दुसऱ्यावर त्याच्यापेक्षा कमी मिळतोय 16/2/3%. मीन्स 100 रुपीजचा पेन असेल, 16/2/3 मीन्स 116 पॉईंट समथिंग काहीतरी व्हायला पाहिजे त्याची सेलिंग प्राइस. बट जर 20% प्रॉफिट होत असेल तर याची सेलिंग प्राइस 120 रुपीज, जी ऑलमोस्ट जास्त राहील. काहीच विचार करण्याची गरज नाही की हा जर 20% प्रॉफिट देतो आहे आणि हा जर त्याच्यापेक्षा कमी देतो आहे आणि तुमची कॉस्ट प्राइस जर सारखी आहे तर हा जो फर्स्ट क्वांटिटी आहे हा ऑलवेज ग्रेटर दॅन सेकंड क्वांटिटी राहील, कारण दोघांची सेलिंग प्राइस ही फर्स्ट क्वांटिटी इज ग्रेटर दॅन सेकंड क्वांटिटी. जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं ना तरी तेच मिळेल तुम्हाला, राईट ना. प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण शिकलेलं आहे की सेलिंग प्राइस कशी जनरेट होतं. ठीक आहे, इथे तुम्हाला कंडिशन ही दिली आहे आफ्टर गिविंग डिस्काउंट ऑफ 25%, बट तो 25% कोणत्या व्हॅल्यूवर डिस्काउंट द्यायचा आहे हे तर मेन्शनच केलेलं नाही. मार्क प्राइस जर दिलेली असेल, प्रिंट अमाऊंट दिली असेल तर त्याच्यावर डिस्काउंट देऊन आपल्याला सेलिंग प्राइस कन्वर्ट करता येतं. बट मार्क प्राइसेस आपल्याला दिलेली नाही, बट आपल्याला कॉस्ट प्राइस दिलेली आहे 24,000. कॉस्ट प्राइसवर जितका प्रॉफिट जितका लॉस होत असेल तो आपण कंडक्ट करूया. तर कॉस्ट प्राइस दोघांची सारखी आहे, एकाला जास्त पर्सेंट मिळत आहेत, एकाला कमी पर्सेंट मिळत आहेत. इट मीन्स ज्याला जास्त पर्सेंट मिळत असेल त्याला जास्त सेलिंग प्राइस असायला पाहिजे. क्लिअर आहे का फंडा? तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी तो सेंटेन्स टाकलेला आहे, दुसरं काहीच नाही. डिस्काउंटचं जे सेंटेन्स आहे ना 25%चं, फक्त कन्फ्यूज करण्यासाठी आहे, दुसरं काहीच नाही, राईट. येस येस येस, क्लिअर आहे, क्लिअर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, क्लिअर. चला, क्लिअर असेल तर क्वेश्चन नंबर 39 वर येऊया. काय म्हणत आहे? क्वांटिटी 1, व्हॉल्यूम इफ डायमीटर ऑफ स्पेअर इज 14 सेंटीमीटर. डायमीटर दिलं आहे बरं का, नॉट रेडियस. डायमीटर हा दिला आहे 14 सेंटीमीटर. तर तुम्हाला व्हॉल्यूम काढणं आहे. व्हॉल्यूम कुणाचा? स्पेअरचा. आय थिंक स्पेअरचा व्हॉल्यूम इक्वल टू 3/4, नॉट 4/3 बाय r³ असंच ना. हां, कदाचित बरोबर आहे का रे? व्हॉल्यूम, स्पेअरचा व्हॉल्यूम. काय श्वेता, रंजनी, उषा, स्पेअरचा व्हॉल्यूम? येस येस. आणि सेकंड क्वांटिटी काय बोलत आहे? ह्यासाठी विचारताय, सूत्र लक्षात राहत नाही बरं का डोक्यात. दॅट्स व्हॉल्यूम इफ साईड ऑफ क्यूब. आता क्यूबचा व्हॉल्यूम जर काढायचा आहे तर जो काही साईड असेल त्याचा क्यूब करून, बरोबर ना. क्यूबचा व्हॉल्यूम मीन्स साईड जी काही दिलेली असेल त्याचा क्यूब, राईट. चला काढा. काय मिळत आहे? कोण रेटर मिळत आहे? हा तर 8 दिलेला आहे. 8चा क्यूब मीन्स 512 झाला, राईट. इथे डायमीटर दिलं आहे बरं का. डायमीटर जर 14 असेल तर रेडियस तुमचा 7 व्हायला पाहिजे. ही 7 इथे ठेवून देऊया. 4/3 into 22/7 into 7 into 7 into 7. 7 कॅन्सल आउट केलं. 3ने जरी त्याला रिड्यूस केलं तरी हीच व्हॅल्यू मोठी दिसते आहे. मीन्स फर्स्ट इज ग्रेटर दॅन सेकंड, राईट ना. येस, ऑप्शन नंबर ए श्वेता. म्हणजे
ॲक्च्युली पूर्ण काढलेला नाही मी बरं का, बट हा 500 टाइम्स व्हॅल्यूज आहे. पण इथे मला दिसत आहे 4 × 22 करेल, मग 7 करेल, मग × 7 करेल आणि डिव्हिजन 3 करेल. डेफिनेटली 512च्या वरच येईल तो, येईलच ना, वरच येईल तो. दॅट्स अवर फर्स्ट क्वांटिटी इज ग्रेटर दॅन सेकंड क्वांटिटी. येस, ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. चला क्लिअर आहे का, मार्क करा पटकन. काही काही थोडेसे असे लॉजिकली पण डील, पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसू नका, कशाला विनाकारण वेळ घालवता. इतकं दिसते ना थोडंसं, तर आपल्याला आकडेमोड किंवा संख्यांशी खेळणं तुम्ही शिकलेले आहे की यांचा मल्टिप्लिकेशन करू तर तो खूप लांब जाईल. 4 डिजिटमध्ये त्याला 3ने रिड्यूस करू तरी तो 4 डिजिटमध्येच जवळपास कन्वर्ट व्हायला पाहिजे. आणि हा तर 3 डिजिटमध्येच होत आहे 512. दॅट्स अ क्वांटिटी वन इज ग्रेटर दॅन क्वांटिटी सेकंड. येस येस, क्लिअर आहे, क्लिअर. चला फायनली आय थिंक लास्ट क्वेश्चन राहिलेला आहे. बरं, थोडंसं याला बोर्डला साफ करून घेऊया आणि लास्ट क्वेश्चन बघूया. चला क्वेश्चन नंबर 41 की बी इज थ्राइस ॲज इफिशियंट ॲज सी. इफिशियन्सी दिलेली आहे बरं का. आता इफिशियन्सी म्हणजे स्पीड दिलेली आहे, बट नंबर ऑफ डेजमध्ये त्याला कन्वर्ट करणे आहे. पुन्हा समोर काय बोलतात त्याला पण वाचून घेऊया. बी अँड सी कॅन कम्प्लीट अ वर्क टुगेदर इन 45.2 days. ओके, ए टेक्स 50% more days. ओके, more days than the days taken. बरं, सेकंड जो दिली आहे तो नंबर ऑफ डेजमध्ये दिलेला आहे टेकन बाय ए अँड बी टू कम्प्लीट द सेम वर्क टुगेदर. ओके, या कंडिशन दिलेल्या आहे. आणि मग क्वांटिटी 1 आणि क्वांटिटी 2 तसं दिलं आहे. नंबर ऑफ डेज टेकन बाय फास्टेस्ट अमॉंग देम टू कम्प्लीट द वर्क अलोन. ओके, कोण फास्टेस्ट काम करत आहे आणि किती दिवसात काम करत आहे, राईट. टाईम टेकन बाय ए अँड सी. ए आणि सीचं काढणे आपल्याला टू कम्प्लीट द वर्क टुगेदर. ए अँड सी यांचं कम्प्लीट वर्क टुगेदर काढणे आणि त्याच्यापैकी जो मोठा आणि लहान असेल त्याला कम्पेअर करणे आहे. कसं करणार आता याला? चला लेट्स सॉल्व. ए अँड सी किती दिवसात काम कम्प्लीट करतील, दॅट इज क्वांटिटी नंबर सेकंड. अँड जो फास्टेस्ट वर्क करत असेल, फास्टेस्ट, तो किती दिवसात काम कम्प्लीट करेल, दॅट इज द क्वांटिटी नंबर 1. लेट्स सॉल्व. कट वाटतो आहे नाही का प्रश्न थोडासा, पण तरी डील काही क्वेश्चन्स कॅल्क्युलेटिव्ह असतील त्याला डील तर करावं लागेलच. चला बघूया येतं का तुमचं. नाही येत असेल तर तसं पण, जर किचकटपणा वाटत असेल जास्त तर तसं पण मार्क करता येईल तुम्हाला. आपण तर बघूया चला बोर्डवर. ओके प्रियंका, बघूया बरोबर बरं का. चला पुन्हा मार्क करा रे. यस उषा, बरोबर लक्ष देऊन बघणे आहे बरं बोर्डवर. समजलं नाही तर पुन्हा रिपीट करायला सांगा, पण समजून जाईल तुम्हाला क्वेश्चन. यस विशाखांत, बघूया बरोबर. एनीबडी अगेन? ओके प्रांजली सर. बी इज थ्राइस ॲज इक्वेशन ऑफ सी मीन्स बी अँड सी. थ्राइस बोलत आहे की हा जर एक्स असेल तर हा 3x असायला पाहिजे. ही काय झाली त्याची स्पीड. इफिशियन्सी बोलतो आहे तो इफिशियन्सी, बट आपल्याला स्पीड नको, नंबर ऑफ डेज पाहिजे मीन्स टाईम. तर टाईम आर ऑलवेज रेसिप्रोकल टू स्पीड. मीन्स जर टाईम कॅल्क्युलेट केला तर हा एक्स होईल आणि 3x
राईट. एक एक कंडिशन क्लिअर करत चला. हे क्लिअर आहे ना, हे तर कित्येक वेळेस आपण केलेलं आहे राईट. एक एक कंडिशन क्लिअर करत चला म्हणजे फायनली आन्सर तुम्हाला शो करायला मला कठीण जाणार नाही राईट. सो बोलते बी अँड सी कॅन कम्प्लीट वर्क टुगेदर इन 45.2 days राईट. 45 by 2 days राईट. तर मला बी अँड सी यांचं वन डे वर्क घ्यायचं आहे. तर बीचं वन डे वर्क दॅट इज 1/, राईट. सीचं वन डे वर्क दॅट इज 1/3x इक्वल. आता वन डे वर्क जर येत असेल तर ते 45.2 याचं पण वन डे वर्क घेऊया. इट मीन्स रेसिप्रोकल. तर 2/45 असं लिहिता येईल मला, जिथे मला एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजे या दोघांचे नंबर ऑफ डेज कॅल्क्युलेट करता येईल. ते क्लिअर आहे का इक्वेशन? मार्क करत चला एक एक. म्हणजे फायनली लास्ट स्टेजला पोहोचू त्यावेळेस तुमचे डाऊट तयार चला. 3x मीन्स मल्टिप्लाइड बाय 3 हा झाला 3x राईट. 3 + 1 दॅट इज 4 इक्वल टू 2/45 राईट. 3 ने याला रिड्यूस केला दॅट इज 15 राईट. 2 ने याला रिड्यूस केला दॅट इज 2. 15 2 जा 30. x इक्वल टू मिळाला तुम्हाला 30 राईट. x इक्वल टू 30 मीन्स बी किती दिवसात काम पूर्ण करेल दॅट इज 30 अँड सीला लागतील 90 days. 30 × 3 इथपर्यंत क्लिअर आहे का? हे मिळाले बी आणि सी. बी आणि सी इथपर्यंत मिळाले. तुम्हाला पण मिळाले असतील डेफिनेटली. हे तर मिळाले असतील तुम्हाला 30 क्लिअर. येस 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 इथपर्यंत क्लिअर राईट. आपल्याला बी आणि सी मिळाले. बट आपल्या क्वांटिटी 1 आणि क्वांटिटी 2 मध्ये ते दोन्ही बसत नाही. आपल्याला क्वांटिटी 1 आणि क्वांटिटी 2 मिळाले. चल नेक्स्ट काय होतं? ए टेक्स 50% मोर डेज दॅन ए अँड बी. मीन्स ए अँड बी जर एखादी काम समजा आपण 100x पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे, आपण 100x घेतलं आहे. चला एक्सच्या ठिकाणी आपण वाय घेऊया. याला काय करूया? वाय घेऊया. कारण एक्स तर इथे घेतलं होतं आपण राईट. तर ए याला 50% मोर डेज लागतात. तर याला किती डेज लागायला पाहिजे? 150y असं म्हणता येईल. रेशोनुसार जर कन्वर्ट करायचं असेल तर 50% जास्त लागतात. एला सिंगल काम करेल तर आणि ए आणि बी दोघं काम करतील तर त्याला 100y जर कन्सिडर केलं कारण पर्सेंटेजमध्ये दिलं आहे. हे कसं क्रिएट केलं हे समजलं आहे का? मार्कर चला म्हणजे समोर अडचण नाही. येस येस चल याला रिड्यूस करूया आपण. रिड्यूस जर केला तर 50-50 ने रिड्यूस केला हा 3y आणि हा 2y असं म्हणता येईल राईट. आता a + b करूया आपण. a + b इक्वल टू a + b असं दाखवूया. जिथे एका ठिकाणी आपण हा a + b याला व्हॅल्युएट करू दॅट इज वन डे वर्क बरं का. हा 2 आहे तर 1/2y असं लिहिता येईल राईट. आणि एका ठिकाणा यांना सेपरेटमध्ये घेऊ कारण आपल्याला एची व्हॅल्यू काढणे आहे. एचं वन डे वर्क किती आहे? दॅट इज 1/3y प्लस आणि हा जो बी आहे तो इथून पिक करू. करता येईल आपल्याला इथून बी पिक 30 आहे दॅट इज 1/30 इक्वल टू 1/2y. मीन्स हा a + b 2y दाखवला. जमेल का? असं करता येईल का? यस करता येईल कारण आपल्याला मग इथे एची व्हॅल्यू पण मिळेल. क्लिअर आहे का? हे क्लिअर आहे का? यस यस क्लिअर आहे. यस क्लिअर आहे. यस यस या 1/3y ला मी तिकडे कन्वर्ट करतोय 1/3y राईट. हा तर 1/30 आहेच. 1/30 इक्वल टू 3 2 जा हा झाले 6y राईट. 2 3 जा -3 2 जा मीन्स हा मिळतोय तुम्हाला 1/6y. 1/6y तर 6 5 ला 30 म्हणता येईल. मीन्स yची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 5. चला मार्क करा. y = 5 जनरेट झालाय. कसं झालंय? कळलंय का? लिनियर इक्वेशन आहे तुम्हाला डील करता येतात. y = 5 यस यस. y = जर 5 असेल तर एकटा एक किती दिवसात करेल? 5 3 जा याला 15 डेज लागायला पाहिजे राईट ना. ए एकटा 3y आहे. तर आता मला सांगा ए मिळालं आहे तुम्हाला, बी मिळालं आहे आणि सी पण मिळालं आहे की ए काम कंप्लीट करतो 15 डेजमध्ये, बी काम कंप्लीट करतो 30 डेजमध्ये आणि सी काम कंप्लीट करतोय 90 डेजमध्ये. क्वांटिटी 1 नंबर ऑफ डेज टेकन बाय फास्टेस्ट अमंग देम टू कंप्लीट द वर्क अलोन मीन्स किती डेज व्हायला पाहिजे? एक मिळाला 15, एक मिळाला 30, एक मिळाला 90. तर किती व्हायला पाहिजे?
क्वांटिटी 1 किती व्हायला पाहिजे, नंबर ऑफ डेज टेकन बाय फास्टेस्ट अमंग देम टू कंप्लीट द वर्क 15 व्हायला पाहिजे, 30 व्हायला पाहिजे की 90 व्हायला पाहिजे. क्वांटिटी 1 किती व्हायला पाहिजे, 15. यस 15 व्हायला पाहिजे. अरे जो फास्ट काम करेल तोच कमी दिवसात संपेल ना, आणि जो स्लो काम करेल तो जास्त दिवसात संपेल. मीन्स क्वांटिटी 1 तुम्हाला मिळाली आहे दॅट इज 15. क्वांटिटी 1 किती मिळाली आहे तुम्हाला, दॅट इज 15. यस 15 मिळाली आहे. आता क्वांटिटी सेकंड काढूया. क्वांटिटी सेकंड काय होत आहे, ए अँड सी टुगेदर. तर ए आहे 15, सी आहे 90. चला 1/15 प्लस 1/90. चला काढूया. तर 90 सारखे केले तर इंटू 6 राईट ना, 6 + 1 7/90 हे वन डे वर झालं. मीन्स 90/7 करणे आहे. 90/7 किती मिळेल, आय थिंक 12 पॉईंट समथिंग मिळेल ना, 12 पॉईंट समथिंग. ही काय झाली तुमची 12 पॉईंट समथिंग. क्वांटिटी 2, क्वांटिटी सेकंड किती झाली आहे, दॅट इज 12 पॉईंट समथिंग. राईट. तर क्वांटिटी 1 आहे 15 आणि क्वांटिटी 2 आहे तुमची 12 पॉईंट समथिंग. कशाला वर जाता असं दिसतंय ना की 15 इज ग्रेटर दॅन 12. यस प्रेरणा, ऑप्शन नंबर ए होईल. अरे कुठेतरी आपण पॉईंटच्या बाहेर गेलो का, आपण जे काही कॉन्सेप्ट आपण शिकले होते त्याच्यानुसार डील केलं. बट इतकं मी डेफिनेट शुअर करतो की हा क्वेश्चन थोडासा किचकट कॉम्प्लिकेटेड पद्धतीने तुमच्यासमोर शो झालेला आहे. बट एखादा प्रश्न असा पण असेल तुम्हाला परीक्षांमध्ये, एक काय 2 किंवा 3 प्रश्न असे असतील जे तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह वेनुसार जावे लागतील. सर्वच प्रश्न पटकन सॉल्व्ह होतील असं नाही. राईट. बट क्वेश्चन जर समजला तर कॅल्क्युलेटिव्ह वेने त्याला ड्रॉ पण करता येतं. आपण सर्वांना ड्रॉ केला. ए पण काढलाय, बी पण काढलाय, सी पण काढलाय आणि क्वांटिटी 1 पण काढली आहे दॅट इज 15 डेज. आणि क्वांटिटी सेकंड पण याला जनरेट केली आहे. आपण क्वांटिटी सेकंड काढायसाठी दॅट इज 12 पॉईंट समथिंग. सर्व काढत बसण्याची गरज नाही, कारण दिसतंय 12पेक्षा 15 मोठा आहे. डिरेक्टली 15 ला मोठा तुम्हाला ग्रेटर दॅन करता येईल. तर ऑप्शन नंबर ए व्हायला पाहिजे तुमच्या क्वेश्चनचं आन्सर. चला क्लियर आहे का, फायनली मार्क. यस यस प्रियंका, निकिता, यस ऑल ऑफ यू. प्रेरणा, विशाखा, श्वेता, रोहित, सर्व क्लियर आहे. राईट. चला आपला वेळ पण झालेला आहे. पुन्हा नेक्स्ट लेक्चरला पुन्हा काहीतरी नवीन घेऊन येऊया तुमच्या प्रॅक्टिससाठी. तर समोर SBI क्लर्क येईलच बरं का, आलीच आहे समोर. हॉल तिकीट्स वगैरे जनरेट करून घ्या, तयारीला लागा. राईट. ओके. चला ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. सी यू टुमॉरो अगेन विथ सम डिफरंट क्वेश्चन्स.